सिखा दिया तो क्या तुम्हारा बेटी पढ़ लेगी। एक नवीन शाळांची पद्धत त्याच्यामध्ये आमच्या तर मुंबई महानगरपालिका हे विद्यार्थी शाळेत आला पाहिजे। प्रकारच्या वस्तू मुलांना स्कूल ओपनिंगच्या दिवशी पहिल्याच दिवशी आम्ही मुलांना देतो की जेणेकरून ही गोष्ट कुठेतरी मुंबई पब्लिक स्कूलच्या माध्यमातून गेली पाहिजे। गेल्या काही वर्षांमध्ये तायकांदो, त्याच्यानंतर जो स्टुडिओ आहे त्याच्याशी जोडली गेली होती। चित्रकलेचं Fear in their mind, what's going to happen? आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है। हर जिले, हर गांव, हर कस्बे, हर गली मोहल्ले को अब लॉकडाउन किया जा रहा है। आम्हाला की आता विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहायचं कसं, विद्यार्थ्यांना तो परंतु विद्यार्थ्यांना शिक्षणापासून जस्ट कंप्लीटेड आवर ऑनलाईन लॉटरी। आम्हाला असं अपेक्षित आहे की एक मूल जर आमच्या शाळेत येत असेल तर पालकाला The day the school opened up, it was a real wow feeling because almost for more than 2 years we were at home, and then to have a connect directly was a great thing. Very good morning to all of you. Sit down, please. Thank you, sir. In the Marathi, chapter number 15, धडा क्रमांक पाठ क्रमांक 15. Our MCGM department had taken care of each and every nook and corner of the building. ऍक्च्युली आणि जेव्हा आपण शाळा सुरू केल्या त्यावेळी तर अगदी खूप आणखी मोठं चॅलेंज होतं की एवढी मुलं आपल्याकडे येणार, ते कुठे बसणार, एका बेंचवर एक मुलगा बसणार, त्यांना मास्क पाहिजे, सॅनिटायझर पाहिजे, थर्मामीटर पाहिजे, त्यांची ताप मोजमाप करून त्यांना वर्गात घेतलं पाहिजे। अतिशय जिगरीचं काम होतं शिक्षकांसाठी। ते सुद्धा आपण शाळा सुरू झाल्यानंतर खूप 6 महिने तरी आपल्याला खूप ते करावं लागलं। मागील काही वर्षांमध्ये आपण बघितलं ती शाळा त्यांनी दत्तक घ्यायची। टॉप 25 जी मुलं टॉपर येतात त्यांचं 11वी पासूनचं ग्रॅज्युएशन पर्यंतचं कॉलेज असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, मेडिकल कॉलेज असो, ऑलिम्पियाड असेल, स्पर्धा परीक्षा असतील किंवा ज्या काही स्पर्धा असतील त्याच्यामध्ये बसण्यासाठी चांगली बेंच सुसज्ज अशा लॅब क्रिएट व्हाव्या हे एक आमचं विजन आहे। Now this is dilute acid. So even if falls on my hand, it will be not harmful. की जेणेकरून ते प्रवाहामध्ये राहिले पाहिजे, शिस्तीमध्ये टिकले पाहिजे।